तिला तू खूप लागले काय. आणि तोच रामेश्वर शास्त्री काय म्हणतोय, म्हणे रामेश्वर शास्त्री भट आणि विठ्ठल तुका, विठ्ठल तुका तुझा आहे का, विठ्ठल हाच तुका आणि तुकाराम हेच विठ्ठल आहे. संत तुझी हरी ना हरी त्याची काय. एवढा अधिकार त्याचा म्हणून मागणारे सगळ्यात चतुर. संतांना माहिती तीन प्रकारच्या सत्ता आहेत, प्रतिभाषिक सत्ता आहे, परमार्थिक सत्ता आहे आणि व्यावहारिक सत्ता आहे. जे प्रतिभाषिक सत्तेत आहेत त्यांना जग खोटे वाटत नाही. बघा आपल्याला मृगजळ खरं वाटतं का खोटं वाटतं. माऊली मृगजळ आता उन्हाळ्याचे दिवस येत, आता मृगजळ असत त्याला सोप्या भाषेत झळाया म्हणतात, बरोबर आहे का. पाण्यासारखं दिसतं, मग ते आपल्याला कळतं का नाही खरं आहे का खोटं आहे म्हणून, कारण आपण व्यावहारिक सत्तेत आहे. म्हणून व्यावहारिक सत्तेतल्या माणसाला कळतं की हे प्रतिभाषिक सत्ता खोटी आहे. पण ते हरणाला कळतं का, मग ते नुसतं हरिण पळतच राहतं, इथं पाणी इथं पाणी इथं पाणी, आणि त्याच्या शरीरातली सगळी शक्ती संपते आणि ते मृत्यूला पावत. या दिव्याच्या प्रकाशावरती आपण उडी घेऊ नये हे त्या पतंगाला कळतं का. आपला अंत तिथं होईल हे कळतं की त्याला, पण ते त्याच्यावरती उडी घेतो. ते त्या सत्तेत आहेत म्हणून आपल्याला कळतं. आपण व्यावहारिक सत्तेत आहेत म्हणून व्यावहारिक सत्ता खोटी हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण म्हणतो संसार दे, लेकरू दे, बाळ दे, धन दे, संपत्ती दे. कोण संपत्ती घेऊन गेलाय सांगा बरं सोबत. आज ह्या जागेवरती कुणीतरी अगोदरच होत, त्याच्या अगोदर कोणीतरी अगोदरच होत. अगोदर काही 200 वर्षापूर्वी ती निगमित माणसं नव्हती का. आजा गेला पंजा गेला, बरोबर आहे का. बाप मसना गेला, बरोबर आहे का. आणि देखत देखत नातू पण तू ही तैसाच झाला, कोण राहिलंय. मग मागायचंय तर असं मागायचं की जे मागितल्यानंतर पुन्हा काही मागायची गरज लागू नये. आणि म्हणून ते सुख त्या संतांजवळ, या उपाधी माझी गुप्त असे चैतन्य सर्वत्र. आणि हे तत्वज्ञ संत स्वीकारते. म्हणून संत हे तत्वज्ञानी आहे, तत्वाची जाण असणारे. तत्व म्हणजे नाम तत्व आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, आणि हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. आणि वाचेशी सद्गुण या रीती माहिती आहेत. म्हणून संतांना सगळ्या रीती माहिती आहेत, संतांना सगळं भेद माहिती आहेत, संतांना सगळं परमार्थ कसं करायची ती सगळे साधन संतांना माहिती आहेत. म्हणून या संताशी निरवी हेची मज. जे काही तू संतांना आतापर्यंत दिलंस त्यांना दे. त्याला त्यांच्या स्वाधीन कर, त्यांच्यापाशी शांती आहे, त्यांच्यापाशी सुख आहे. म्हणून हे सगळं त्यांना देण्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आणि